नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पीसी बूट एरर्स डिकोड करणार आहोत. या संस्थेने संकलित केलेली ही माहिती म्हणजे हार्डवेअर तंत्रज्ञानांसाठी एखाद्या डिटेक्टिव्हच्या डायरीसारखीच आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट या टेबलच्या तपासाला सुरुवात करूया. आपला हा तपास अगदी सोपा व्हावा म्हणून आपण या हार्डवेअर एरर्सची 4 तार्किक भागांची विभागणी केली आहे. मुख्य घटक बायोस आणि सिमॉस, मेमरी आणि कॅशे, आणि शेवटी व्हिडिओ आणि पेरिफेरल्स. सुरुवात करूया आपल्या सिस्टमच्या मेंदूपासून, म्हणजे मुख्य घटकांपासून, प्रोसेसर आणि मदरबोर्ड. आता इथे एक मोठी गोम आहे. समजा तुम्हाला कोड 5 म्हणजे प्रोसेसर एरर आला, तर याचा अर्थ असा अजिबात नाहीये की तुमचा प्रोसेसर पूर्णपणे डेड किंवा निकामी झालाय. विचार करा, जर प्रोसेसर खरंच डेड असता तर पीसी सुरू करण्यासाठी लागणारा बायोस कोड तरी कसा रन झाला असता? सिस्टम बूटच झाली नसती, बरोबर ना? आता कोड 7 कडे वळूया. हा एरर व्हर्च्युअल मोडशी संबंधित आहे. प्रोसेसर काम करत असताना अनेक मोड्स वापरतो. पण जर या व्हर्च्युअल मोडच्या टेस्टिंग दरम्यान एखादा एक्सेप्शन एरर आला, तर मात्र समजून जा की प्रॉब्लेम प्रोसेसर किंवा मदरबोर्डमध्येच आहे. आपलं पूर्ण लक्ष तिथेच केंद्रित करावं लागेल. पुढे जाऊया विभाग 2 कडे. बायोस आणि सीएमओस शी संबंधित एरर्स आणि त्यांची लक्षणं. जेव्हा पीसी बूट होतो तेव्हा रॉम आपला कोड अगदी अचूक आहे की नाही हे एका चेकसम व्हॅल्यूच्या मदतीने पडताळून पाहते. पण जर ही व्हॅल्यू मॅच झाली नाही तर बोटिंग दरम्यान एरर येतो, आणि याचा सरळ अर्थ असा असतो की बहुधा तुमच्या मदरबोर्डवरील बायोस रोम चिपमध्ये काहीतरी गडबड आहे. आता इथे एक एकदम प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. रॉम बायस फेल्युअर आल्यावर फक्त ती छोटीशी चिप बदलणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नक्कीच आहे, पण खऱ्या आयुष्यात वेळ, मेहनत आणि खर्चाचा विचार केला तर अनेकदा संपूर्ण मदरबोर्ड बदलून टाकणं अधिक सोयीचं आणि शहाणपणाचं ठरतं. आणखी एक परिस्थिती पाहू. जेव्हा BIOS सेटिंग्स स्टोअर करणाऱ्या सीमॉस मेमरीशी संवाद साधताना एखादा एरर येतो, तेव्हा नेमकं काय करायचं? अशावेळी ही तार्किक साखळी उपयोगी पडते. समजा शटडाऊन रजिस्टरचा रीड किंवा राईट एरर आला, तर हे स्पष्ट होतं की सीमॉसशी कनेक्टेड असलेल्या मदरबोर्डच्या कोणत्या तरी घटकात दोष आहे, आणि साहजिकच आपल्याला मदरबोर्डच ट्रबलशूट करावा लागतो. तिसरा विभाग मेमरी आणि कॅशे संबंधित तक्रारींचं निदान कसं करायचं ते पाहूया. इथला डायग्नॉस्टिक फ्लो अगदी स्पष्ट आहे. जर तुम्हाला कोड 11 आला म्हणजे कॅशे मेमरी एरर, तर आधी L2 कॅशे तपासा आणि मग मदरबोर्ड. आणि जर कोड 12, 13 किंवा 15 आला म्हणजे सिस्टम मेमरीची समस्या असेल, तर आधी मेमरी आणि नंतर मदरबोर्ड तपासायचा. हे अतिशय सोपं आणि थेट आहे. आणि मेमरी फेल्युअरची लक्षणं तर लपून राहतच नाहीत. जर सिस्टीमला वापरण्यायोग्य मेमरी सापडलीच नाही तर बूट प्रक्रिया पुढे जाणं शक्यच नसतं. अशा वेळी सिस्टीम अगदी मोठ्याने आणि सतत बीप्सचा आवाज करत आपली अडचण ओरडून सांगत असते. बऱ्याचदा मेमरीची समस्या ही हार्डवेअर लेव्हलवर म्हणजे अगदी फिजिकल असते. ट्रबलशूट करताना नेहमी लक्षात ठेवा, कदाचित मेमरी मॉड्यूल चुकीच्या पद्धतीने बसवलं असेल किंवा पहिल्याच बँकेत एखादी खराब चिप असेल. हे छोटे फिजिकल चेक तुमचे अनेक तास वाचवू शकतात. शेवटचा टप्पा विभाग 4, व्हिडिओ आणि पेरिफेरल दोषांची तपासणी. आता गेट A20 ची ही कन्सेप्ट पहा. अतिशय रंजक आहे. तुम्हाला वाटेल हे काय आहे, पण हे चक्क मदरबोर्डवरील कीबोर्ड कंट्रोलर चिपद्वारे कंट्रोल केलं जातं. आणि याचं काम काय, तर सिस्टमच्या हाय मेमरी एरिया म्हणजे HMA मध्ये ॲक्सेस मिळवून देणं. जर कोड 6 समोर आला म्हणजे कीबोर्ड कंट्रोलर फेल्युअर, तर काय करायचं? इथला सोलेरी नियम म्हणजे नेहमी सर्वांत सोपा उपाय आधी करून पाहायचा. मदरबोर्डला हात लावण्याआधी फक्त दुसरा कीबोर्ड लावून तपासा. अनेकदा प्रॉब्लेम तिथेच सुटतो. इथे एक अतिशय महत्त्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे, फेटल आणि नॉन फेटल एरर्स. फेटल एरर्स बूट प्रक्रिया पूर्णपणे थांबवतात. पण कोड 8 पहा, हा डिस्प्ले मेमरी रीड राईट एरर असला तरी तो नॉन फेटल आहे. म्हणजे काय, तर हा एरर असतानाही तुमची सिस्टम बूट होणं चालू राहू शकतं. ती पूर्णपणे डेड होत नाही. व्हिडिओ एरर शोधण्याचा मार्गही एकदम सरळ आहे. जर बायोस व्हिडिओ कार्डच्या फ्रेम बफरवर किंवा स्क्रीनवर काहीच लिहू शकत नसेल, तर सगळ्यात पहिला संशयित कोण? साहजिकच तुमचं व्हिडिओ कार्ड. आधी ते तपासा आणि मग मदरबोर्डकडे वळा. निष्कर्ष: या सगळ्यांमधला समान धागा कोणता? तुम्ही मगासपासून एक गोष्ट नोटीस केली का?
आपण प्रोसेसर तपासत असू, मेमरी, व्हिडिओ कार्ड किंवा कीबोर्ड, प्रत्येक एरर कोडची अंतिम पायरी एकाच दिशेने बोट दाखवते. आणि ती दिशा म्हणजे आपला मदरबोर्ड. सगळ्या समस्यांचं मूळ शेवटी इथेच येऊन थांबतं. आणि याच एका रंजक विचारावर आपण आज थांबणार आहोत. जर सिस्टमच्या जवळपास प्रत्येक हार्डवेअर फेलियरमध्ये मदरबोर्ड हाच सामायिक घटक असेल, तर त्याला सिस्टमची सर्वात मोठी ताकद मानायची, की संपूर्ण सिस्टम एका क्षणात निकामी करू शकणारा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे सिंगल पॉइंट ऑफ फेलियर? यावर नक्की विचार करा. अशाच प्रकारच्या खोलवर विश्लेषणासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत हॅपी ट्रबल शूटिंग.